नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय मराठी पाठ 18वा जननायक बिरसा मुंडा या पाठाचा स्वाध्याय। या पाठामध्ये एकूण एका वाक्यात उत्तरे लिहा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा, वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा आणि जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले आणि पाठातील सणांची व घटनांची यादी करा। असे एकूण 5 प्रश्न आहेत। चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या आजच्या स्वाध्यायाला। पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? आणि याचं उत्तर आहे, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांची मधील उलीहातू या गावी झाला। पुढील प्रश्न आहे आ, बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? आणि याचे उत्तर आहे, बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले। ई, बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? याचे उत्तर आहे, बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्य या कलांमध्ये विशेष रस होता। पुढील प्रश्न आहे, तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? आता संकल्प या शब्दाचा अर्थ काय? तर संकल्प म्हणजे निश्चय। तर तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता निश्चय केला ते आपल्याला लिहायचंय। याचं उत्तर आहे, तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला। म्हणजे इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून द्यायचं, इंग्रजांची सत्ता नष्ट करायची असा त्यांनी निश्चय केला होता। पुढील प्रश्न आहे उ, बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? किताब म्हणजे पदवी, बहाल करणे म्हणजे देणे किंवा प्रदान करणे। बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला होता? याचं उत्तर आहे, बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला। पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। यातील पहिली गाळलेली जागा आहे अ, संपूर्ण देशाला टिंबटिंबांनी गुलाम बनवून ठेवले होते। याचं उत्तर आहे, इंग्रजांनी संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते। आ, 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना टिंबटिंब वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। याचं उत्तर आहे 2। 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। ठोठावली म्हणजे सुनावणे, त्यांना सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली। पुढची रिकामी जागा आहे, बिरसा मुंडा यांना टिंबटिंब तुरुंगात डांबण्यात आले। त्या तुरुंगाचं नाव आहे हजारीबाग। बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा। इथे अ गटामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत आणि ब गटामध्ये त्या वाक्प्रचारांचे अर्थ दिलेले आहेत। आपल्याला इथला वाक्प्रचार वाचायचा आहे आणि या वाक्प्रचाराचा अर्थ ब गटातून शोधून त्याची जोडी लावायची। आता शक्यतो वहीत लिहिताना अ गट आणि त्याच्या पुढे उत्तरे असं तुम्ही लिहायचंय। इथे मी रेषेने जोड्या लावणार आहे, परंतु तुम्ही रस असणे याचं उत्तर बघूया आपण काय। रस असणे म्हणजे रुची असणे, आवड असणे। तर तुम्ही रेषेने जोडी लावण्याऐवजी काय करा, रस असण्याच्या समोर उत्तर लिहा, रुची असणे किंवा आवड असणे। दुसरा आहे असंतोष निर्माण होणे। याची जोडी आहे चीड निर्माण होणे।
तिसरं आहे कारावास ठोठावणे. कारावास ठोठावणे म्हणजे काय? तुरुंगवासाला पाठवणे. पुढची आहे संकल्प करणे. संकल्प करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे. पाचवा वाक्प्रचार आहे टिकाव लागणे आणि त्याची जोडी आहे टिकणे. टिकाव लागणे म्हणजे टिकून राहणे किंवा टिकून राहणे. टिकाव न लागणे म्हणजे काय? न टिकणे. चला पुढचं आहे वीरगती प्राप्त होणे आणि याचा अर्थ आहे देशासाठी लढताना मरण येणे किंवा हुतात्मा होणे, शहीद होणे, अमर होणे. वीरगती प्राप्त होणे म्हणजे देशासाठी लढताना मरण येणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा. जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे पुढील किताब कोणाला मिळाले? बघूया आपण काय काय कोणकोणते किताब दिलेले आहेत. बघा, पहिलं आहे महात्मा, नंतर लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, नेताजी, क्रांतिसिंह आणि लोकनायक. चला तर महात्मा किताब कोणाला दिलेला आहे? मोहनदास करमचंद गांधी यांना. म्हणजेच यांना आपण काय म्हणतो? महात्मा गांधी असं म्हणतो. त्यानंतर लोकमान्य हा किताब कोणाला दिलेला आहे? बाळ गंगाधर टिळक यांना दिलेला आहे, म्हणून आपण त्यांना म्हणतो लोकमान्य टिळक. पुढचा किताब आहे स्वातंत्र्यवीर. स्वातंत्र्यवीर हा किताब कोणाला दिलेला आहे? विनायक दामोदर सावरकर यांना, म्हणून आपण त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतो. पुढचा किताब नेताजी हा कोणाला मिळाला आहे? सुभाषचंद्र बोस यांना, म्हणून यांच्या नावापुढे आपण नेहमी नेताजी लावतो. नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यानंतर पुढचा आहे क्रांतिसिंह आणि हा किताब मिळालेला आहे नाना पाटील यांना. क्रांतिसिंह नाना पाटील असं त्यांना म्हटलं जातं. आणि लोकनायक हा किताब मिळालेला आहे जयप्रकाश नारायण यांना. त्यांना JP असं सुद्धा म्हणायचे बरं का. लोकनायक जयप्रकाश नारायण. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा. उदाहरणार्थ 15 नोव्हेंबर 1875 बिरसा मुंडा यांचा जन्म. असे आणखी काही सण पाठामध्ये आलेले आहेत का आणि त्या सणांची घटना कोणती आहे त्याची यादी आपल्याला इथे करायला सांगितली आहे. सण म्हणजे वर्ष, तारीख, दिनांक. चला पहिलं बघूया. पहिलं सण आहे 1894. यावेळी काय झालं होतं? तर बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यानंतर दुसरं सण आहे 1895. सन 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा इंग्रजांनी सुनावली होती. त्यानंतर तिसरं आहे सन 1897. यावेळी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी हल्ला केलेल्या लढाया झाल्या होत्या. पुढचा आहे सन 1898. नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले होते. त्यानंतर सन 1900 बिरसा मुंडा आदिवासींना मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिश सैन्याचा हल्ला. ब्रिटिशांनी हल्ला केला होता ज्या वेळेला बिरसा मुंडा हे आदिवासींना मार्गदर्शन करत होते. त्यानंतर 6वी घटना आहे 9 जून 1900 रोजीची. बिरसा मुंडा यांना कारागृहात वीरगती प्राप्त झाली. अशा प्रकारे या ठिकाणी आपला या पाठाचा स्वाध्याय संपला आहे. धन्यवाद.